मनोज जरांगे पाटील यांच्या इशारा सभेसाठी जी मंडळी बाहेरगावून येते त्यांच्यासाठी अशा प्रकारचा अल्पोपहार देण्याची तयारी जवळपास सभेच्या दुतर्फा दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला मिळते की या ठिकाणी अशा प्रकारे जेवायला बनवलं जातं आहे। येणाऱ्या लोकांसाठी कुठं साबुदाणा खिचडी केली जाते, कुठे पुलाव केला जातोय आणि ही तयारी म्हणजे काल रात्रीपासूनच ही सगळी तयारी सुरू झाली होती आणि येणाऱ्या लोकांना इकडे पाण्याच्या बॉटल्स सभास्थळी आणून ठेवण्यात आल्यात, तर दुसरीकडे आलेल्या सगळ्या मंडळींना अल्पोपहार देण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी या मंडळींनी केली आहे। याची तयारी आपण बघतो की सभास्थळीच्या दुतर्फा रोडवर ही पाहायला मिळते। मला सांगा किती तयारी आहे आणि काय 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 तयारी केली मला सांगा, तुम्ही किती वाजता सुरू केली? याची सुरुवात काल 2 दिवसापासून आमची सुरुवात आहे। तर काल संध्याकाळपासून सगळी ही अरेंजमेंट आहे आणि इथं या ग्रुपमध्ये जिजाऊ डेव्हलपर्स या ग्रुपमध्ये केवळ एका धर्माचे किंवा एका जातीचे लोक नसून सर्व धर्मीय लोक आहेत। हे आमचे शिक्षी साहेब आहेत, त्यानंतर सगळेच लोक या ठिकाणी आहेत। मोराळे बाप्पू आहेत, त्यानंतर साहेब आहेत, दिलीप तकीक सर आहेत, मुंजाळ साहेब आहेत आणि बळीजिजांच्या आधिपत्याखाली हे सगळं चाललेलं आहे। चव्हाण साहेब, बळीजिजा चव्हाण। तर या ठिकाणी जरांगे पाटलांच्या सभेला येत असताना लोकांना कुणालाही कसला त्रास होऊ नये, बरेचसे लोक घरून उपाशीपोटी येत आहेत, तर त्यांची सोय व्हावी त्याबरोबरच आमची व्यवस्था अशी आहे जाताना लोक जेवून किंवा काही खाऊन येत आहेत, परंतु परत जाताना ही आमची मेन व्यवस्था आहे। जाताना सुद्धा याच पद्धतीने या ठिकाणी जवळपास 7-8 क्विंटलचं या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि जाताना पाण्याची व्यवस्था आता 100 जार सकाळी आणलेले आहेत, असे 100 जार पुन्हा दुपारून येणार आहेत आणि अशीच व्यवस्था ही शेवटची व्यक्ती इथून जाईपर्यंत आमची व्यवस्था असणार आहे 6 वाजे। आपण बघताय की या ठिकाणी पाण्याच्या बॉटल्स तर आहेतच, पण अल्पोपहाराची व्यवस्था सुद्धा रस्त्याच्या दुतर्फा करण्यात येते। एका स्टॉलमध्ये जवळपास यांचं म्हणणं की 7 क्विंटल तांदूळ याच्यापासून पुलाव बनवण्यात आला आहे आणि आपण बघतो की रस्त्याने जाणारे लोक हातामध्ये ते प्लेट घेऊन हा अल्पोपहार पुढे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ मराठा समाजातील लोक नाहीत तर सर्व धर्मीय लोकांनी एकत्रित येऊन अशा अल्पोपहाराची ठिकठिकाणी व्यवस्था केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।